numericals on Ka and Kb. What is Ka? What is full form of Ka? What is its name? काय बोलायचं त्याला? Ka, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड म्हटलं पाहिजे प्रथम की वीक ऍसिड? आता जे डेरिवेशन आपण सॉल्व्ह केलं ते वीक ऍसिडचं आहे. ओके, सो मी क्वेश्चन लिहून देते, तुम्ही आन्सर्स फाइंड आउट करा. हा सेशन आपण थोडंसं न्यूमेरिकल वरती डिस्कस करू अँड देन आपण पीएच कडे जाऊ आणि काही पीएचचे न्यूमेरिकल्स डिस्कस करू. सो क्वेश्चन नंबर 1, a weak monobasic acid, a weak monobasic acid is 0.05% dissociated. आता क्वेश्चनचा अर्थ सांगेन तेव्हा समजेल की why it is written weak monobasic acid. In 0.02 molar solution, in 0.02 molar solution, मोलार म्हणजे काय दिलंय त्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजेच कोणाबद्दल बोलता येते? Ka बद्दल. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. फॉर्म्युला किती जणांना आठवतं? Kaचं डेरिवेशन आपण सॉल्व्ह केलेलं. हाऊ मेनी ऑफ यू रिमेंबर द फॉर्म्युला? ऑस्टवर्ल्ड डायल्यूशन लॉ स्टेट्स दॅट त्यांच्यापासून आपण पुढे डेरिवेशन केलेलं, राईट? K इज इक्वल टू क्विक, येस, अल्फा स्क्वेअर सी. K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. म्हणून तर आपण अल्फा इज इक्वल टू √Ka/c लिहिलेलं. आता व्हॅल्यूज पुट करा त्याच्यामध्ये. काय काय गिवन आहे, थोडंसं गिवन आधी लिहून घेतलं पाहिजे होतं. गिवनमध्ये काय काय दिलं? अ वीक मोनोबेसिक ॲसिड. जे ॲसिड असतं त्याचं ऑलवेज बेसिसिटी कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे एखादा ॲसिड घ्या, कन्सिडर करा की तुम्ही HCl घेतला. हा ॲसिड किती H+ डोनेट करू शकतो? हा ॲसिड किती H+ डोनेट करू शकतो? आन्सर करा. 1. तर 1 ही त्याची बेसिसिटी झाली. ॲसिडची काय कॅल्क्युलेट करायची असते? बेसिसिटी. अँड बेसिसिटी म्हणजेच काय? नंबर ऑफ H+ की जो तो डोनेट करू शकतोय. त्यामुळे HCl काय झालं? मोनो. कारण तुम्ही आत्ताच म्हटला की फक्त एकच H+ तो डोनेट करू शकतो, म्हणजेच मोनो बेसिक ॲसिड येतो. मोनो बेसिक ॲसिड येतो. फॉर एक्झाम्पल जर मी बेस घेतला तर त्याची काय कॅल्क्युलेट करणार आपण? ॲसिडिटी. आणि ॲसिडिटी म्हणजे काय असणार आहे त्याच्यासाठी? नंबर ऑफ OH- डोनेटेड. तर NaOH काय असणार मग? NaOH कसला बेस असणार? मोनो ॲसिडिक बेस. मोनो ॲसिडिक बेस. आणि हा काय झाला? मोनो बेसिक ॲसिड. समजे काय म्हणतात ते? वरती वीक मोनोबेसिक ॲसिडचा अर्थ समजला. फक्त आता ते मी स्ट्रॉंग वाला घेतलाय, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस घेतलाय, त्यांनी घ्या वीक घ्या म्हणतात. कन्सेप्ट कळाली का बेसिसिटीची? ॲसिडचं काय कॅल्क्युलेट करायचं? बेसिसिटी. बेसचं काय कॅल्क्युलेट करायचं? ॲसिडिटी. मग ते काय आहे नेमकं? नंबर ऑफ H+ आणि नंबर ऑफ OH-. ठीक आहे, डन. आता गिवनमध्ये ते मला म्हणतायत अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 0.05% डिसोसिएटेड. पर्सेंटमध्ये दिलंय म्हणजे काय दिलंय मला ते? अल्फा. अल्फा काढतो ना आपण पर्सेंटमध्ये. 0.05%. मला पर्सेंट नको आहे तर मला काय करायला पाहिजे? डिवायडेड बाय 100. ही व्हॅल्यू किती झाली? 5 × 10⁻⁴. सो सगळ्यांना अल्फा भेटला असेल किती आहे? अल्फा इज 5 × 10⁻⁴. अँड कॉन्सन्ट्रेशन दिलंय, मोलार दिलंय म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन दिलंय. C इज इक्वल टू
0.02 मोलार. कसं लिहू शकते मी याला? 2 × 10⁻² मोलार. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्या इकडे. के फाइंड करायचं आहे. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट. के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर 5 × 10⁻⁴ स्क्वेअर इंटू सी 2 × 10⁻². किती येईल आन्सर हे? 5चा स्क्वेअर 25 इंटू 10⁻8 इंटू 2 × 10⁻². सो 25 2चा 50 × 10⁻10. आणि जर मला 5च्या मध्ये आन्सर लिहायचं असेल, 5 म्हणजे डेसिमल कुठे शिफ्ट केला तुम्ही? 1नी आतमध्ये. पॉवर ॲड होईल 10⁻⁹. सो केचं आन्सर आलं 5 × 10⁻⁹. समजलं कसं सॉल्व्ह केलं? नोट डाऊन करत चला स्वतः सुद्धा. ऑरल स्क्रीनशॉट घ्याल, परत सॉल्व्ह कराल. स्नेहल, साक्षी, अनुष्का सगळ्यांना क्लिअर झालं? गिवन मध्ये काय काय दिलंय ते पाहिलं आधी. पर्सेंट मध्ये दिलेला असतो तो कोण असतो? अल्फा. ज्याचं युनिट मोलर आहे तो कोण असणार? सी. अल्फा दिलाय, सी दिलाय आणि कॅल्क्युलेट करायचा होता डिसोसिएशन कॉन्स्टंट. चलो वेट करू की नेक्स्ट क्वेश्चनला मूव ऑन करू? एवरीवन? 5 4 3 2 1. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 ते म्हणतायत द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड. तुम्ही मला त्याला इक्वेशन मध्ये कसं लिहायचं सांगा. त्यांनी तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलाय. डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाने रिप्रेझेंट केला जातो? कोणाचा दिलाय? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड इज 1.8 × 10⁻³ आहे. 10⁻⁵. Calculates its degree of dissociation. Calculate its degree of dissociation. In 0.01 मोलार सोल्युशन. क्वेश्चन बघा आणि मला सांगा गिवन मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय. गिवन मध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय दिलं? के दिलाय. पण अमोनियम हायड्रॉक्साईड हा ऍसिड आहे का बेस आहे? Ammonium hydroxide, is it acid or a base? Yes, it's a base. मग मी काय लिहायला पाहिजे? KB. तो KA नाही आहे, KB आहे. KB किती दिलाय मला? is 1.8 × 10⁻⁵. Calculates its degree of dissociation. Degree of dissociationचं सिम्बॉल अल्फा. अल्फा काढायला विचारतायत आणि मोलार मध्ये दिलाय म्हणजे हे डेफिनेटली कोण आहे? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 0.01 मोलार. ते म्हणतायत अल्फा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क फाइंड अल्फा. सोल्युशन. ऑस्वॉल्ड डायल्युशन लॉचं इक्वेशन काय सांगतं मला? कसं काढणार आहे मी अल्फा? अल्फा इज इक्वल टू √KB/C. फक्त मगाशी के होता, आता KB केला. KB/C. Therefore
मला अल्फा कॅल्क्युलेट करायचं आहे, दोन्ही बाकीच्या व्हॅल्यूज मला दिलेत. पुट करा. केबी किती आहे? 1.8 इंटू 10⁻⁵ होल डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते 1 इंटू 10⁻² करू शकते का? 0.01 इज नथिंग बट 1 इंटू 10⁻² मोलार. सो रूटमध्ये काय राहिलं? फक्त 1.8 इंटू 10⁻⁵ हा +2 वरती गेला तर -3 बनेल. दॅट इज इक्वल टू अंडर रूट. मला आता 10⁻³ स्क्वेअर रूट नाही काढता येणार, पण जर इथं 4 झाला तर स्क्वेअर रूट -2 येईल. मग तिथे 2 कसं करू शकते मी? डेसिमल शिफ्ट करा एकनी बाहेर. 1.8चं काय करा? 18 इंटू 10⁻⁴. सो राहिलं काय? फक्त √18 इंटू 10⁻⁴ रूट किती येणार आहे? 10⁻². √18 कसं सॉल्व्ह करणार आपण? 9 2चा 18 असतं ना. √9 इंटू 2. √9 किती आहे? 3. सो मी असं डायरेक्ट लिहिलं तर तुम्हाला लक्षात येईल का बघा? 3√2 इंटू 10⁻². आता बाकीचे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकताय. 3 इंटू √2ची व्हॅल्यू 1.414 इंटू 10⁻². दॅट इज इक्वल टू 4 3 12, 3 1 3 + 1 4, 4 3 12, 3 1 3 + 1 4. डेसिमल 3 नंतर 4.242 इंटू 10⁻². कोणाचा आन्सर आहे? अल्फा इज इक्वल टू. गॉट इट एव्हरीवन? क्वेश्चनचा अर्थ समजून मग समजतंय ना कसं सॉल्व्ह करायचंय. अगदी लेवल 1 चालू आहे आता क्वेश्चनची आपली. आतापर्यंत 2च क्वेश्चन झाले. पहिल्या क्वेश्चनमध्ये त्यांनी मला सी आणि अल्फा दिलेला, के विचारलेला. या क्वेश्चनमध्ये मला ते के आणि सी देत आहेत आणि अल्फा काढायला विचारतात. आता एकनी परत लेवल हाय होणार आहे. वैष्णवी समजलं क्वेश्चन? येस. बाकी और साक्षी, स्नेहल, अनुष्का समजतं? येस. 1 स्टेप वरती जाऊया. 1 स्टेप वरती जाऊ आता. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन पण लिहून घ्या, तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे ते लक्षात राहील. जास्त रिवाइज करायची गरज नाही लागणार या क्वेश्चनला. मग परत बघा, ते म्हणतायत अ वीक मोनोबेसिक ॲसिड. आता या वाक्याचा अर्थ समजला का? त्यांना काय म्हणायचं असतं? वीक. या चॅप्टरमध्ये आपण सगळे मोनोबेसिक ॲसिड अँड मोनो ॲसिडिक बेसच शिकतोय. कन्सिडर वीक मोनोबेसिक ॲसिड इज 12% डिसोसिएटेड. मला क्विकली सांगा, पहिल्याच वाक्यामध्ये गिवन काय दिसतं? इज 12% डिसोसिएटेड. इन. पुढचं अजून मी लिहिण्याआधीच विचारते, आत्ता जेवढं वाक्य लिहिलं त्याच्यामध्ये काय गिवन आहे? अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 12% डिसोसिएटेड. पर्सेंटमध्ये काय दिलेलं असतं ऑलवेज? येस प्रथमेश, डिग्री ऑफ डिसोसिएशन, दॅट इज अल्फा. करेक्ट आहे स्नेहल. पुढे ते म्हणतायत इन 0.05 मोलार सोल्युशन. आता काय दिलं त्यांनी आपल्याला? मोलार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. मोलार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज पर्सेंट डिसोसिएशन? व्हॉट इज पर्सेंट डिसोसिएशन? पर्सेंट डिसोसिएशन म्हणजेच काय? परत अल्फा विचारतायत ते, बट कधी? इन. कॉन्सन्ट्रेशन चेंज केलाय. इन 0.15 मोलार सोल्युशन. क्वेश्चन रीड करा आणि गिवन लिहायचा प्रयत्न करा. टिल देन मी वैष्णवीला मोनोबेसिक ॲसिड म्हणजे काय ते परत सांगेन.
वैष्णवी हे बघ, आपण ॲसिड शिकतो या चॅप्टरमध्ये आणि बेसचा स्टडी करतो. तर ॲसिडची ऑलवेज बेसिसिटी काढली जाते. ॲसिडचं काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? बेसिसिटी. आणि बेसची ऑलवेज कॅल्क्युलेट करतात ॲसिडिटी. आता क्वेश्चन उरतो की मग मॅम ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय कॅल्क्युलेट करायचं, किंवा बेसिसिटी म्हणजे नेमकं काय कॅल्क्युलेट करायचं. कोणताही ॲसिड तू घेशील, जसं की CH3C डबल बॉन्ड OH, याची काही ना काहीतरी बेसिसिटी आहे. बेसिसिटी म्हणजे काय? नंबर ऑफ H+ डोनेटेड. तो किती H+ डोनेट करू शकतो? CH3COOH किती H+ तो डोनेट करू शकतो एखाद्याला? नाही, 3 नाही वैष्णवी, हा एकच फक्त तो डोनेट करतो. म्हणून तर आपण असं लिहितो ना, H+ CH3COO-. एकच H+ तो डोनेट करू शकतो. त्यामुळे आन्सर आलं 1 म्हणजे मोनो. तर गिवन ॲसिड कसा असणार आहे? मोनो बेसिक ॲसिड. मोनो बेसिक ॲसिड. सिमिलरली जर मी तुला एक बेस दिला NaOH, तर त्याची मला ॲसिडिटी कॅल्क्युलेट करायची आहे. अँड ॲसिडिटी म्हणजे काय? नंबर ऑफ OH डोनेटेड. तो किती OH डोनेट करू शकतो? किती OH आहे त्याच्याकडे? एक. एक्झॅक्टली, एक म्हणजेच काय? मोनो. तर मग तो काय झाला? मोनो ॲसिडिक बेस. समजलं? ॲसिडची बेसिसिटी काउंट करतात, बेसची ॲसिडिटी. हां, या चॅप्टरमध्ये सगळे मोनो बेसिक ॲसिड आणि मोनो बेसिक ॲसिड आणि मोनो ॲसिडिक बेस शिकायचे. डाय ट्राय आपल्याला येणार नाहीत. ठीक आहे? डाय ट्रायसाठी डेरिव्हेशनच बदलतं. तुम्ही जर या लेक्चरच्या आधीचे लेक्चर सगळे केले असतील, तर या लेक्चरच्या पूर्वी आपण के आणि केबीचं डेरिव्हेशन केलं प्रथम. आणि तिथे आपण कन्सिडर काय केलेलं? KAचं डेरिव्हेशन कुठे स्टार्ट केलं बघा, HA कन्सिडर केलंय, H+A-. मग याच्याकडे काय आहे? एक H म्हणजे कोण होता? हा मोनो बेसिक ॲसिड. तो एक ॲसिड आहे. आणि कसा ॲसिड आहे? मोनो बेसिक ॲसिड. त्यामुळे डेरिव्हेशन तुम्हाला आलं α=√KA/C. जर इथे डायबेसिक घेतला असता तर हे डेरिव्हेशन आलंच नसतं. त्यामुळे हे फॉर्म्युला तुम्ही फक्त कोणासाठी वापरताय? मोनोबेसिकसाठी. आणि या चॅप्टरमध्ये फक्त मोनोबेसिक ॲसिडच असतील किंवा मोनो ॲसिडिक बेस असतील. ठीक आहे? गॉट इट एव्हरीवन? चलो ठीक आहे, इरेज करतीये स्क्रीन. लिहून घेतलं का हे ॲसिडिटी बेसिसिटीची कन्सेप्ट? हे लेक्चर मी OBS स्ट्रीम करते, सो याचा रेकॉर्डेड फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला भेटेल इन केस तुम्हाला नंतर काही रिवाइज करायचंय किंवा बोर्डवरचं काही लिहून घ्यायचंय. गिवन मध्ये काय काय दिलं मग आता आपल्याला? अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज पर्सेंटमध्ये दिलं असेल तर ऑलवेज अल्फा. α=12%. कसं लिहिणार त्याला? 12 डिवायडेड बाय 100. म्हणजेच किती दिलाय? α=12 × 10⁻². जेव्हा अल्फाची व्हॅल्यू ही आहे तेव्हा कॉन्सन्ट्रेशन किती होतं? 0.05 मोलार. आता कंडिशन्स बदललेत. व्हॉट इज पर्सेंट डिसोसिएशन? अल्फा किती असेल जेव्हा कॉन्सन्ट्रेशन किती केलं त्यांनी? 0.15 मोलार. सो याचा अर्थ त्यांना रिलेशन पाहिजे की जर α1 होता तेव्हा C1 होता असं कन्सिडर करा. आता कॉन्सन्ट्रेशन C2 केलं, α2 किती असेल? करेक्ट? त्यांना हे रिलेशनच हवंय.
मग आपण म्हणणार वी नो, आपल्याला माहिती आहे काय रिलेशन आहे. वी नो कोणाचं रिलेशन लिहूया आपण, के कोण आहे, ॲसिड बद्दल चालू आहे. सो के इज इक्वल टू काय लिहिणार, अल्फा स्क्वेअर सी किंवा अल्फा आणि सी मधलं रिलेशन पाहिजे, असंच करा डायरेक्ट. अल्फा 1 इज इक्वल टू अंडर रूट KA1/C1. अल्फा 2 इज इक्वल टू, के बदलणार आहे का, जर तुम्ही अजून ॲसिड बदललं नाहीये तर के बदलेल का, ॲसिड तर तेच आहे. सो वरती जर KA1 असेल तर इथे सुद्धा KA1च राहील, हे बदलू नका. किंवा KA1 लिहायची पण गरज नाही, फक्त के लिहिला तरी चालेल, फक्त के लिहिला तरी चालेल. ॲसिड जोपर्यंत सेम आहे तोपर्यंत त्याची स्ट्रेंथ बदलायचं काही कारणच नाही ना. हा पण के डिवायडेड बाय, वरती कॉन्सन्ट्रेशन बदलू शकतं, इथं बदलू शकतं. सो या दोघांना कम्पेअर करता मी जर यांचा रेशो घेतला अल्फा 2 अपॉन अल्फा 1, सरळ करताय इक्वेशन कसं आहे, रूटमध्ये आणि इनवर्स आहे, अल्फा आणि सी इनवर्स आहे. सो इथे अल्फा 2 आहे तर इथे काय असणार आहे, C1 अपॉन C2. व्हॅल्यूज पुट करा, मला अल्फा 2 काढायचे आहे. अंडर रूट काय काय जाणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ फर्स्ट दॅट इज 5 × 10⁻², and concentration of second is 15 × 10⁻² into अल्फा 1 त्या बाजूला जाईल, अल्फा 1 ची व्हॅल्यू आहे 12 × 10⁻². सॉल्व्ह करू शकाल का, बघा आन्सर किती येतं. कॅन्सल आउट होणाऱ्या गोष्टी कॅन्सल आउट करून टाका. 10⁻² ला -2 कट कराल, एकदा सांगा चॅट सेक्शन मध्ये. अरे काय करताय की नाही, शुड आय वेट. कसं सॉल्व्ह करणार इकडून पुढे. अल्फा 2 इज इक्वल टू, वरती राहिलं काय फक्त √5, पण खाली बघा 15 आहे, दॅट इज परत तुम्ही 5 3 15, हां असं करू शकाल ना. वरती आहे √5, खाली 5 3 15, म्हणजेच काय आहे √5 × √3. 5 ला 5 कट होईल, फक्त राहील √3. डायरेक्ट लिहिलं तर चालेल का, 1 अपॉन √3 into 12 × 10⁻². Therefore, alpha 2 is equal to 12 × 10⁻². 1 √3 चा आन्सर 1.7132. Therefore, alpha 2 is equal to, आता हे तुम्ही लॉग करू शकता, log 12 मायनस log ऑफ 1.7 किंवा अप्रॉक्सिमेशन वरती पण करू शकता. करेक्ट. जर मी याला 2 कन्सिडर केलं तर 1.7132 ला तर 0.06, कारण अल्फा आहे ना तर अल्फाची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी यायला पाहिजे, पण मी 2 कन्सिडर केलं तर है ना, म्हणजे मी माझा डिनॉमिनेटर कमी करते म्हणून माझा आन्सर वाढतं, तर आन्सर त्याच्यापेक्षा पण काहीतरी कमी आहे. सो हे सॉल्व्ह करून घ्याल, अल्फाची व्हॅल्यू नियरली इक्वल टू तुम्हाला 7 मध्ये जाईल. 7 मध्ये 0.07 मध्ये, म्हणजेच पर्सेंटेजमध्ये काढलं तर नियरली इक्वल टू 7% मध्ये येईल. ओके, उद्या सांगाल मला येतं नाही येतं काय. येस, चलो मूविंग अहेड. क्वेश्चन नंबर 4. बाकीचे स्टुडंट आहात ना की जस्ट स्क्रीन ऑन करून बसलाय. इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर सीईटी, क्वेश्चन नंबर 4 आणि लास्ट न्यूमेरिकल के वरचं आहे. लास्ट न्यूमेरिकल के वरचं, ठीक आहे. कॅल्क्युलेट काय म्हणतात बघा, कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ काढा इन 0.1 मोलार सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. सोल्युशन कोणाचं आहे, ॲसिटिक ॲसिडचं आहे.
कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.1 मोलार आणि परत म्हणतायत H3O+चं कॉन्सन्ट्रेशन काढा जर ॲसिडचा काय दिलाय मला के दिलाय इफ के इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁻5. बऱ्याच वेळी मुलांना जेव्हा हाच क्वेश्चन MHT-CET मध्ये येतो तेव्हा त्यांना वाटतं अरे कॉन्सन्ट्रेशन तर दिलंय ना 0.01 मोलार कॉन्सन्ट्रेशनच दिलंय, बहुतेक फसवा क्वेश्चन आहे आणि मग ऑप्शनमध्ये 0.1 शोधता तुम्ही आणि 0.1ला टिक करताय. हे काय 0.1 कॉन्सन्ट्रेशन Hचं आहे का, हायड्रोजनचं आहे का? क्वेश्चन नीट वाचा. कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इन 0.1 मोलर सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. दिलेल्या ॲसिटिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते. ॲसिटिक ॲसिड कसं डिसोसिएट करतो, CH3COO- प्लस H+, आणि लक्षात घ्या हा वीक आहे, हा वीक ॲसिड आहे, त्यामुळे जेवढे ॲसिटिक ॲसिड असतील तेवढे H+ असणार नाही आहेत. म्हणजे भले असं समजा की मी तुम्हाला 10 ॲसिटिक ॲसिड दिलेत की बाबा हे 10 ॲसिटिक ॲसिड घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग तुम्ही सगळ्यांनी त्याला पाण्यामध्ये टाकलं, पाण्यामध्ये टाकल्यावर तो काय करेल, आयोनाइज. पण आयोनाइज काय 10 मॉलिक्युल्स करतात का, 10 ॲसिटेट आयन्स अँड 10 H+ आयन असं होतं का? जर असं होत असतं तर मग मी म्हटलं असतं जेवढा ॲसिटिक ॲसिड आहे तेवढाच H+ आहे, असं होतं का? पण नाही. का नाही होत आहे? 10 टाकलं 10 डिसोसिएट नाही होत आहे. तर रिझन काय आहे त्याच्या पाठीमागे? तो वीक ॲसिड आहे. मग होणार काय रे? भले मी 10 दिले असतील, तुम्ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यातला काहीतरी एक जणच डिसोसिएट करेल, एक ॲसिटेट आयन, एक H+, आणि बाकीचे 9 काय होतील, आहे असे उरतील ॲसिटिक ॲसिड. मग आता सांगा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ सेम असेल का? नाही असणार. वीकच्या बाबतीत ते सेम नसतात. अँड दॅट इज वाय तुम्हाला हे एक रिलेशन सांगतेय, ते न विसरता लक्षात ठेवायचंय. तुम्ही आधी पण केलं, आज परत रिवाइज करते. टाइम इक्वल्स टू 0ला तुम्ही ॲसिटिक ॲसिडचं 1 मानायचा. आता 1 नाही मानायचा, काय मानायचं, C इतकं कॉन्सन्ट्रेशन आहे. ॲसिटिक ॲसिड C इतकं कॉन्सन्ट्रेशन आहे, तेव्हा प्रोडक्ट काहीच नसणार आहे. बट आफ्टर सम टाइम जर आला तुम्ही, म्हणजेच कधी इक्विलिब्रियम इतक्या टाइमला आला, तर या C मधून अल्फा नाही तुटत. काय तुटतो, C अल्फा. तुम्ही आधी 1 लिहायचा म्हणून 1 अल्फा होत होता. 1 अल्फा म्हणजे दिसताना फक्त तुम्हाला अल्फा दिसायचा. आज तुम्ही C लिहिलंय, सो C मधून काय मायनस करायचंय, C अल्फा. इकडे काय बनतो, C अल्फा. इकडे काय बनतो, C अल्फा. आणि आता जर वरच्या कॉलम्सना बघितलं आणि जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, म्हणजेच व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+, H3O+ अँड H+ आर सेम, तर मग तुम्ही मला काय आन्सर कराल, व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+? व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+? कुठे दिसतो H+ तुम्हाला? डेफिनेटली मी तर 0 तर विचारणार नाही तुम्हाला. सो आन्सर काय आहे त्याचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ और H3O+ इज नथिंग बट C इंटू अल्फा. C इंटू अल्फा. आता बघा तुम्हाला वरती C दिलंय. C काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड विच इज 0.1 मोलार. 0.1 मोलार इंटू अल्फा दिलाय का आपल्याला, गिवन मध्ये अल्फा दिसतोय का? अल्फा नाही दिसत आहे, पण के दिसतोय. के इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁻5. मी अल्फा काढू शकते. अल्फा इज इक्वल टू √K/C. अल्फा इज इक्वल टू √K/C. मग अल्फाची व्हॅल्यू इथे पुट करून द्या. कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे, अल्फा इज √K/C. फाइंड करू शकाल. के दिलाय 1.8 इंटू 10⁻⁻5. C दिलाय, इथेच काढू चला. 1.8 इंटू 10⁻⁻5. C किती दिलाय तो, 10⁻⁻1. वरती जाऊन काय होईल ते 1.8 इंटू 10⁻⁴. सो याला तुम्हाला नक्कीच लॉग वापरावा लागेल. ही झाली तुमची अल्फाची व्हॅल्यू.
आणि इथे ती पुट करा, सी ने मल्टिप्लाय करा, यू विल गेट युअर आन्सर. नक्कीच लॉग टेबल वापरावा लागेल. आता आहे का लॉग टेबल तुमच्यासोबत? नो. दुसऱ्या कोणाकडे? कारण मगाशी 18 होतं पण आता 1.8 आहे. 1.8 इंटू 10 टू पावर -4. आन्सर येईल 0.1 इंटू रूट 1.8 लॉगनी काढा इंटू 10 टू पावर काय येईल इथे -2 अँड दिस विल बी युअर फायनल आन्सर. शॉर्टमध्ये मी लिहिते कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू रूट ऑफ, बोर्ड एक्झाम्समध्ये इथंपर्यंत ठेवलं तरी चालेल, रूट ऑफ 1.8 इंटू 10 टू पावर किती येईल -3. 10 टू पावर -3. किती जणांना क्वेश्चन समजला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ कसं काढायचं? आणि आतापासून कोणत्याही क्वेश्चनमध्ये जर ते तुम्हाला म्हणतायत की H+चं कॉन्सन्ट्रेशन काढा किंवा H3O+चं कॉन्सन्ट्रेशन काढा, ऑलवेज लक्षात ठेवा वरती तुम्ही काही करा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ काय येणार आहे? C∝. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ ऑलवेज काय येणार? C∝. कधी कधी C आणि अल्फा डायरेक्ट दिला जातो, कधी कधी अल्फा दिला नाही जात, K वरून त्याला काढावा लागतो. ही ते समजलं. प्रथमेश, अथर्व, अनुष्का, वैष्णवी. एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स कराल? न्यू कन्सेप्टकडे जाऊ आता. सफिशियंट आहेत क्वेश्चन्स हे. सॉल्ड एक्झाम्पल सर्व केले आपण के आणि KB वरचे. चलो हां, थोडंसं मग आपण फिरून येऊया तुमच्या स्कूल लाईफपासून. तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये होता तुम्हाला pH शिकवला जायचा, बरोबर आहे? सो नेक्स्ट पॉईंट काय आपला? pH. pHचा स्टार्ट होतो ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर पासून. तुम्ही स्कूलमध्ये असताना pH शिकलाय. जर एखाद्या माझ्या सबस्टन्सचा pH 0 पासून 7 पर्यंत आहे तर तो सबस्टन्स कसा असतो? ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल काय असतो? जर माझा pH समजा 3 आहे तर सबस्टन्स कसा आहे? जर माझा pH 10 आहे तर सबस्टन्स कसा आहे? आणि जर माझा pH 7 आहे तर सबस्टन्स कसा आहे? हे तुम्हाला 10th पर्यंत झालं ना? हां, स्नेहल सांगतीये फक्त. pH 3 असेल तर ऍसिड लिहिता, pH 10 असेल तर बेस किंवा आता मोठे झाल्यापासून अल्कलाइन म्हणताय, आणि pH 7 असेल तर न्यूट्रल म्हणताय. pH 15 असेल तर pH 15 असेल तर कधी तुमचा आन्सर pHचं 15 येत होतं का? तुम्ही pH ची स्केल कुठून कुठेपर्यंत ड्रॉ करत होता? तुमची स्केल स्टार्ट व्हायची 0, बरोबर मिडल पॉइंट होता 7 म्हणून तो न्यूट्रल केला, आणि एंड पॉइंट होता 14 म्हणजे तुम्ही बेसिकची सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू मानायचा. मग ती 14 पर्यंतच का रे? 15 का नाही? 15 का नाही, 14 पर्यंतच का? तर याचा आन्सर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये भेटेल. ही स्केल जी आहे pH ची, ही बेस्ड आहे सोरेन्सन नावाच्या सायंटिस्टच्या स्केलवरती. सोरेन्सन. तर सोरेन्सन नावाच्या सायंटिस्टने असा काही वेगळा अभ्यास केला नाही, त्यांनी वॉटरचा स्टडी केलाय. म्हणून आपण सुरुवात कुठून करतोय? ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर म्हणजेच तुम्ही पहिला पण ही रिॲक्शन केली आहे का आठवा? वॉटर आयोनाइज करतो. कसा आयोनाइज करतो? H+ प्लस OH-. एम आय राईट? पण हे सगळं तुम्ही कधी लिहायचा? वेन यू वर स्मॉल, दॅट इज जेव्हा तुम्ही चाइल्ड होता तेव्हा तुम्ही असं लिहायचा, वॉटर आयोनाइज करतो H+ आणि OH- मध्ये. आज तुम्ही आयोनिक इक्विलिब्रियम शिकताय आणि आपल्यासाठी कसं पाहिजे? वॉटरच्या बीकरमध्ये काही पाण्याचा एक मॉलिक्यूल नसणार आहे,
त्याच्या आजूबाजूला खूप सारे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत. तो आयोनाइज करतो. कसा आयोनाइज करेल? पहिला वॉटर मॉलिक्यूल घ्या, तो आयोनाइज करताना असा आयोनाइज करेल H प्लस प्लस OH मायनस. मी दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला आयोनाइज करत नाहीये, मी तसंच ठेवतीये. बघा का तसंच ठेवतीये. आधी एकेकाला तर करून दाखवते काय होतंय नेमकं. सॉरी, आपलं हे प्रो सबस्क्रिप्शन नसल्यामुळे मीटिंग एंड झाली, 45 मिनिट्स वगैरे झाले असतील. पॉइंट चालू होता आपला ऑटो आयोनायझेशन. ऑटो आयोनायझेशनची चाइल्डवाली रिॲक्शन लक्षात आली. मी आता डायरेक्ट पुढची रिॲक्शन लिहिते. वॉटर आयोनाइज करत होता तुम्ही H प्लस प्लस OH मायनस मध्ये. पण थोडंसं विचार करा, हा H प्लस म्हणजे काय आहे रे? H प्लसला एक नाव शिकवलं. H प्लसला काय म्हणायचं असतं? हायड्रोजन होता, न्यूक्लियस आणि त्याच्या भोवतीचं एक ऑर्बिट की ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन होता. H प्लस कधी बनतो? जेव्हा तो हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल, इलेक्ट्रॉन गेला की H प्लस तयार होतो, बरोबर. दिस इज हायड्रोजन, ॲटॉमिक नंबर 1 म्हणून एक इलेक्ट्रॉन. दिस इज H प्लस, कारण तो इलेक्ट्रॉन गेलाय. इलेक्ट्रॉन गेलाय म्हणजे ऑर्बिटच नाही आता त्याच्याकडे. मग आत न्यूक्लियसच्या आत कोण आहे? फक्त प्रोटॉन. हायड्रोजनकडे न्यूट्रॉन नसतो. सो H प्लसला मी काय म्हणू शकते? H प्लसला मी प्रोटॉन म्हणू शकते. बट असा प्रोटॉन कधी पाण्यामध्ये मोकळा फिरताना दिसेल का तुम्हाला? असा H प्लस म्हणजेच प्रोटॉन वॉटरमध्ये फ्रीली मूव्ह होतंय. कन्सेप्ट झेपण्यासारखी आहे का की प्रोटॉन वॉटरमध्ये फ्रीली मूव्ह व्हायला लागलाय? कधीही H प्लस इंडिव्हिज्युअल एक्झिस्टन्स दाखवत नाही. H प्लस पाण्यामध्ये कधीही असा राहूच शकत नाही. मग तो काय करतो? जो दुसरा पाण्याचा मॉलिक्यूल तुम्ही बाजूला असेल ना, त्याची लोन पेर म्हणजे निगेटिव्ह चार्ज, ती लोन पेर या हायड्रोजनला घेते. तो वॉटर मॉलिक्यूल या हायड्रोजनला घेतो, या प्रोटॉनला घेतो आणि काय बनवेल रे मग? या दोघांपासून काय बनेल आता? H2O प्लस H प्लस. येस, H3O बनला. पण चार्ज कोणता आहे अथर्व यांच्यावर? H प्लसला घेतलाय, सो H3O प्लस बनला. काय बनला तो? H3O प्लस. अँड H3O प्लसला काय म्हणतात असं CET विचारते. H3O प्लस इज कॉल्ड ॲज हायड्रोनियम आयोन. H3O प्लस इज कॉल्ड ॲज हायड्रोनियम आयोन. ठीक आहे. CET will ask you when water undergoes auto ionization, it will give rise to hydronium ions. ऐकलं सर्वांनी? सो रिॲक्शन कशी लिहिली जाते? वॉटर इन प्रेझेन्स ऑफ वॉटर अंडरगोज ऑटो आयोनायझेशन टू गिव्ह. प्रोटॉन म्हणायचं नाही, प्रोटॉन बनत नसतो. H3O प्लस प्लस OH मायनस, where H3O plus is called as hydronium ion. Where H3O plus is called as hydronium ion. Got it? मग जिथं इक्विलिब्रियम आहे, हे इक्विलिब्रियम दिसायला लागलं सर्वांना, डबल हेडेड ॲरोज. जिथं इक्विलिब्रियम आहे तिथे काय असतं रे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, के इक्विलिब्रियम. कसं लिहितो आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? ॲसिड असता तर मी के लिहिला असता, बेस असता तर मी के बी लिहिला असता. पण हा तर दोन्ही आहे, ॲम्फोटेरिक नेचर. मग याला मी कसं लिहिणार? के इक्विलिब्रियम साधं, ना ॲसिड ना बेस. फॉर्म्युला काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. पण रिॲक्टंट काय आहेत? 2 वॉटर मॉलिक्युल्स आहेत. सो H2O इंटू H2O. इन्स्टेड ऑफ रायटिंग 2 टाइम्स मी स्क्वेअर करू शकते. इथंपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? चॅट सेक्शन मध्ये सांगा. ऑटो आयोनायझेशनची रिॲक्शन कशी लिहायची हे सर्व मी एक्सप्लेन
केलंय फक्त. दिस इज ऑल रफ एक्सप्लेनेशन. एक्झाममध्ये तुम्हाला ही साईड लिहायची आहे. एक्झाममध्ये तुम्हाला हा पोर्शन लिहायचा आहे. रिॲक्शन, देन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता थोडंसं विचार करा, आपण वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट मानतोय. जेव्हा चॅप्टर नंबर 2 शिकवला, सोल्युशन शिकवला, त्याच्यामध्ये मोलॅलिटी काढलेली आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर काढलं असेल तर यू विल फाइंड इट 55.55 मोलार विच इज कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा जर मी स्क्वेअर केला तर तोही कॉन्स्टंटच राहील. याचा अर्थ मी असं लिहू शकते का, द अबव इक्वेशन बिकम्स के इक्विलिब्रियम इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, बट खाली 55.55चा स्क्वेअर होणार आहे. ही व्हॅल्यू कधीही बदलत नाही, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. मग याचा स्क्वेअर जरी केला तरी ते एक न्यूमेरिकल कॉन्स्टंट असणार आहे. त्या कॉन्स्टंटला मी म्हणते के. त्या कॉन्स्टंटला मी काय म्हणते, के. सो वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जे आलं त्याला आपण के म्हणू. केचा स्क्वेअर पण मी केच मानलाय कारण कॉन्स्टंटच येणार आहे तो. आता मी काय करू शकते, रिअरेंजमेंट केल्यावरती काय दिसेल, के इक्विलिब्रियम इनटू खालचा कॉन्स्टंट के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. करेक्ट आहे. थोडीशी ही साईड इरेज करते आता एक्सप्लेनेशनवाली. मला सांगा, के इक्विलिब्रियम इंटू के, अ न्यू कॉन्स्टंट तयार होईल. के इक्विलिब्रियम इंटू के, के पण कॉन्स्टंट, के इक्विलिब्रियम पण कॉन्स्टंट. कॅन आय से एक नवीन कॉन्स्टंट तयार झाला. आणि या नवीन कॉन्स्टंटला आता आपल्याला नाव द्यायचं आहे KW. वाय KW? के म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, W बिकॉज तुम्ही वॉटरचा स्टडी करताय. KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता या KW ला काय म्हणतात हे डायरेक्ट CET विचारते. व्हॉट इज KW? KW इज नथिंग बट आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. KW इज नथिंग बट आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. मग आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचा फॉर्म्युला पण विचारला जातो इक्वेशन नंबर 1. KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. क्लिअर आहे हा पॉइंट? डिराईव्ह करू शकाल आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर? कॅन यू डिराईव्ह आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर? एव्हरीवन पटपटपट चॅट सेक्शन मध्ये सांगून द्याल. येस. चला, हे सेम काम सोरेन्सन करत होते. पाण्याला पाण्यामध्येच पाहिलं आणि म्हटले हे काय, पाणी तर स्वतः आयोनाइज होतोय म्हणजे तिथे इक्विलिब्रियम आहे. आणि इक्विलिब्रियम आहे तिथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो. तिथून त्यांनी KWचं रिलेशन फाइंड केलं आणि आता ते म्हणतात, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्याल याचा, तुमच्या साईडकडून एक प्रॉपर याचा स्क्रीनशॉट काढून घ्याल. मी पण एक सेफ साईड म्हणून काढून ठेवतीये फक्त. आता सोरेन्सन काय म्हटले, ठीक आहे तुमचं KWचं रिलेशन आलं, काय आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस ओके इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस ओके. ते म्हणताय मी हे कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू काढू शकतो. तुम्ही इक्वेशन काढलंय ना, ऑल वेल ऑल गुड, याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 मानलेलं. मी काय करू शकतो म्हणतायत ते, मी रूम टेम्परेचरला म्हणजेच 298 केल्विनला मी यांची व्हॅल्यू काढू शकतो की H3O प्लस पाण्यामध्ये किती आहे. आणि त्यांना लक्षात आलं H3O प्लसची व्हॅल्यू डायरेक्ट पाठ करायची आहे. 1.0 इंटू 10 टू पावर मायनस 7 होतं. 1.0 इंटू 10 टू पावर मायनस 7 कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणून मी फक्त मोलारचं साईन दिलं. मग आता सांगा, पाणी ऍसिडिक आहे का न्यूट्रल आहे? इज वॉटर ऍसिडिक और न्यूट्रल? ऍसिडिक, बेसिक या न्यूट्रल असा क्वेश्चन असायला पाहिजे. न्यूट्रल आहे. मग न्यूट्रल का आहे रे पाणी? न्यूट्रल आहे, ठीक आहे. का न्यूट्रल आहे?
कारण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस, H3O प्लस इज नथिंग बट H प्लस. लक्षात आलं ना तुम्हाला? तो प्रोटॉनच आहे, फक्त एकटा राहू शकत नाही म्हणून दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला चिटकून राहिला. H3O प्लस आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं अँड दॅट इज वाय तुम्ही वॉटरला न्यूट्रल म्हणत असणार आहे. मग सॉरेन्सन म्हणतात जर H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन हे आहे तर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? सेम 1.0 इंटू 10 टू पावर -7 अँड दॅट इज वाय मग KW काय होईल? इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 कशी दिसेल? KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस दॅट इज 1.0 इंटू 10 टू पावर -7 इंटू OH मायनस 1.0 इंटू 10 टू पावर -7. 1.0 फक्त छान दिसायला लिहिलेलं आहे. 1.0 लिहायची काही गरज नाही ना तशी. कॉमन काय आला याच्यातून? काय येणार आहे आन्सर? 1.0 10 टू पावर -7 इंटू 10 टू पावर -7 10 टू पावर -14. सो सॉरेन्सननी त्याचं एक कॅल्क्युलेशन करून दिलं. KWचं इक्वेशन जर असं असेल तर KWची व्हॅल्यू किती आहे? 1.0 इंटू 10 टू पावर -14. नथिंग बट त्याला तुम्ही डायरेक्ट 10 टू पावर -14 लिहिलं तरी चालेल. 1.0 फक्त सुंदर दिसण्यासाठी लिहिलं ते, बाकी काही यूज नाही आहे त्याचा. समजलं KWची व्हॅल्यू काय आहे, KWचं इक्वेशन काय आहे, KWचं नाव काय आहे. 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. पहिलं नाव, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. दुसरं इक्वेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. तिसरं व्हॅल्यू 10 टू द पॉवर -14. 10 टू द पॉवर -14. ओके, नाव म्हणजे तिन्ही कामं झालीत. आता थोडं pH ची कहाणी सांगतो, या इकडे. नाव, पुट निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 जी आहे त्याच्या दोन्ही बाजूला काय पुट करा? निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10. पण हे करण्याआधी मी तुम्हाला विचारते, तुम्ही ह्यापूर्वी कधी लॉगला डिफाईन केलंय का? यापूर्वी कधी तुम्ही pH ला डिफाईन केलंय का? व्हॉट इज pH? P म्हणजे काय असतो रे? परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं स्मॉल p म्हणजे काय असतो? कालच्याच लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये P म्हणजे असतो निगेटिव्ह लॉग, बरोबर का? हां, टू द बेस 10. आपले सगळे बेस 10 असणार आहेत. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 आणि H म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. सो डिफाईन कसं केलं जातं pH ला? pH इज डिफाइंड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. मग POH ला कसं डिफाईन करणार? P म्हणजे निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 आणि OH म्हणजेच काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. सो याला डिफाईन करा आता POH ला. POH इज डिफाइंड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10 ऑफ OH मायनस कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला पण डिफाईन करता येईल का? जसं लिहिलंय तसं डिफाईन करायचं. pH इज डिफाइंड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. POH is defined as negative logarithm to the base 10 of OH minus concentration. Done? आणि म्हणून मी काय केलं? इक्वेशन 1 जी दिसत होती, इक्वेशन म्हणजे KW ची इक्वेशन, याला निगेटिव्ह लॉग पुट केला दोन्ही बाजूला. कसं दिसेल? KW च्या आधी निगेटिव्ह लॉग लिहा. देअरफॉर निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ KW ही इक्वेशन पाहिजे आहे. इज इक्वल टू H3O प्लसच्या आधी निगेटिव्ह लॉग लिहा. निगेटिव्ह लॉग ऑफ H3O प्लस. परत काय आहे तिथे? OH. त्याच्या आधी निगेटिव्ह लॉग लिहा. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस. काय दिसेल मग तुम्हाला इथे? देअरफॉर मायनस लॉग टू द बेस 10. KW ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. किती आहे KW ची व्हॅल्यू? 10 टू द पॉवर -14. सो पुट केलं 10 टू द पॉवर -14 इज इक्वल टू काय लिहू शकते इथे? निगेटिव्ह लॉग ऑफ
H3O plus, can I write it as negative log of H plus? Negative log to the base 10 of H plus, because H3O plus आणि H plus काही वेगळे नाही आहेत आणि पुढे निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस. आणि आता जर व्यवस्थित बघितलं तर यात डेफिनेशन आहे. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H plus आयन इज नथिंग बट PH. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस इज नथिंग बट POH. दोघांमध्ये साईन कोणती? ॲडिशनची. इज इक्वल टू निगेटिव्ह साईन आहे 10 टू द पॉवर -14 आहे, समोर आला की किती होईल हा? +14. सो सॉरेन्सन काय म्हणाले? PH प्लस POH ची स्केल रूम टेम्परेचरला ही कितीपर्यंत असू शकते? 14 पर्यंत. बघा हे फार महत्वाचं होतं. त्यांनी जे कॉन्सन्ट्रेशन काढलं ते कॉन्सन्ट्रेशन होतं रूम टेम्परेचरला. त्यामुळे रूम टेम्परेचरला कोणताही pH ची स्केल कुठून कुठे राहील? फक्त 0 to 14. क्लियर? PH plus POH is equal to 14. सांगा चॅट सेक्शन मध्ये एकदा आता किती जणांना सॉरेन्सनची इक्वेशन समजली? स्टार्ट कुठे केली? ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. तिथून KW काढला, KWचं नाव शिकलो, KWचं इक्वेशन शिकलो, KWची व्हॅल्यू शिकलो. त्याच्यानंतर जस्ट निगेटिव्ह लॉगॅरिथम लावलं आणि आपल्याला PH POH आला. आता न्यूमेरिकल्स करूया PH वरचे. सगळ्यात सिंपल क्वेश्चन पासून स्टार्ट करतीये. फर्स्ट न्यूमेरिकल PH वरती. क्वेश्चन नंबर 1 म्हणते परत, त्यामुळे इफ किंवा find pH of HCl in 0.01 molar solution. Find the pH of HCl. in म्हणण्यापेक्षा ऑफ म्हटलं तरी चालेल, इन म्हटलं तर माइट बी कन्फ्यूज व्हाल. नेमकं कोणाचं आहे? ऑफ म्हणजेच काय? ते कॉन्सन्ट्रेशन HClचंच आहे. फाइंड pH of HCl of 0.01 molar solution. HCl आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे? ऍसिड स्ट्रॉंग आहे का वीक आहे? स्ट्रॉंग. करेक्ट साक्षी. मग कसं डिसोसिएट करेल तो? पूर्णपणे H++Cl- मध्ये. जर तो पूर्णपणे डिसोसिएट करत असेल, एक HCl घेतला तर तो एक H+ देईल. मग मला सांगा 0.01 मोलार HCl घेतला तर 0.01 मोलार H+ देईल ना? म्हणजेच काय रे? गिवन मध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय? दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू 0.01 मोलार. 10 च्या पॉवर मध्ये लिहायचं ऑलवेज 10 टू द पॉवर -2 मोलार. आता pH काढायला सांगितलाय. नाव pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. आणि H+ तर कॉन्सन्ट्रेशन मला दिलंय. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10. H+ किती दिलाय? 10 टू द पॉवर -2. 10 टू द पॉवर -2 आहे. कसं फाइंड करणार? आठवलं का काही? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ, ब्रॅकेट घालायची काही गरज नाही इकडे. 10⁻². 10 ची वरची पॉवर कुठे जात असते? समोर. ही 10 ची जी वरती जी काही पॉवर आहे ती समोर जाते ना. आणि काय होतं आन्सर? -2 म्हणजे +2. सो pH किती आला? 2. pH किती आला या सोल्युशनचा? 2. ओरली पण काढू शकाल ना आता? कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय त्याच्या 10 च्या पॉवर मध्ये लिहायचं. ती पॉवर पुढे येते एवढं लक्षात ठेवायचं. किती जणांना समजलं pH कसा फाइंड आउट केला? इफ येस देन क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर मला पटकन चॅट सेक्शन मध्ये सांगताय. फाइंड pH ऑफ HA इन. आता कळालं इन म्हटलं तरी चालतं कारण हे सोल्युशन आहे. इन
0.001 मोलार सोल्युशन. पटकन सांगाल किती पीएच येईल त्याचा. आणि ज्यांना जमत नाहीये ते मला चॅट सेक्शन मध्ये सांगतील की नाही येत आहे म्हणून. करेक्ट. आता वरती कॉन्सन्ट्रेशन जे गिवन असतं ते कोणाचं असतं? ऑफकोर्स एचचं दिलं 0.001 म्हणजेच 10 to the power -3. सो पीएच इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ एच प्लस म्हणजे 10 to power -3. पुढे आला पीएच काय झाला? 3. पीएच काय झाला? 3. व्हेरी नाईस. आता ऐका, क्वेश्चन नंबर 1 मध्ये जर मी तुम्हाला विचारलं फाइंड पीएच ऑफ HCl ऑफ 0.01 मोलार सोल्युशन अँड देन, क्वेश्चनच बदलू. चला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, फाइंड POH ऑफ 0.01 molar HCl. Put your answer in the chat section. Find POH of 0.01 molar HCl. Very nice, Pratham. अथर्व करेक्ट. बघा, क्वेश्चन वाचायचा, पहिला बघायचा काय दिलंय मला. फाइंड पीओएच म्हणतात पण मला ऍसिड दिलाय आणि ऍसिडचं काय निघतं? ऑलवेज पीएच निघत असतो आणि आपण ऑलरेडी पीएच काढलाय. सो मी परत सॉल्व्ह नाही करत. पीएच किती येतो? 2. पीएच 2 येतो आणि आपल्याला माहिती आहे पीएच आणि पीओएच मध्ये रिलेशन काय आहे. पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 2. देअरफॉर पीओएच विचारलाय मला म्हणून पीओएच इज इक्वल टू पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14, जे डिराईव्ह केलेलं रिलेशन सॉरेन्सनची स्केल. सो पीओएच इज इक्वल टू 14 - 2 किती येणार? 12. समजले क्वेश्चन? सो हे सगळे लेवल 1 चे क्वेश्चन आहेत. सगळ्यात सिंपल क्वेश्चन. डायरेक्ट ऍसिडचा पीएच काढा किंवा ऍसिडचा पीओएच काढा. ह्याचे कॉन्ट्ररी क्वेश्चन कळाले का मग तुम्हाला? माइट बी तुम्हाला एखादा बेस देतील जसं की NaOH आणि त्याचा पीओएच काढायला विचारतील किंवा NaOH चा पीएच पण काढायला विचारतील. सो NaOH चा पीएच जर काढायला सांगितला तर आधी पीओएचच काढायचा, कारण बेसचा कधीही पीएच निघत नाही. बेसचा पीओएच काढायचा, या इक्वेशन मध्ये पुट करायचं आणि मग त्याचा पीएच जनरेट करायचा. समजे? चलो लेवल 2 मध्ये एंटर करू आपण. इम्पॉर्टंट क्वेश्चन, सीईटी कन्सर्न क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन है. A weak monobasic acid, a weak monobasic acid is 0.04% dissociated. In 0.025 molar. Solution. What is pH of solution? क्वेश्चन जरा नीट वाचा. What is pH of solution? आता कोणता ऍसिड घेतलाय आपण?
वीक. त्याचं पर्सेंटेजमध्ये काहीतरी दिलं आणि लेक्चरच्या स्टार्टलाच आपण ठरवलंय पर्सेंटमध्ये दिला असतो तो कोण असतो, अल्फा. सो अल्फा इज इक्वल टू 0.04%. पर्सेंट नको असेल तर त्याला डिवायडेड बाय 100 करा. सो अल्फाची व्हॅल्यू काय येणार आहे आपल्याला, 4 × 10⁻⁴. डिसोसिएटेड इन 0.025 मोलार सोल्युशन. एक तर ते वीक ॲसिड आहे, जसं की समजा तो ॲसिटिक ॲसिड दिलाय तुम्हाला, वीक ॲसिड दिलाय. सो समजा की तो तुम्हाला ॲसिटिक ॲसिड दिलाय आणि ॲसिटिक ॲसिड जेव्हा डिसोसिएट करेल तेव्हा तो कसा डिसोसिएट करेल, CH3COO- प्लस H+. आणि परत मगाचीच कहाणी, मी जर 10 ॲसिटिक ॲसिड दिले तर ते काही 10च्या 10 आयोनाइज करणार नाही आहेत, है ना, 10च्या 10 आयोनाइज करणार नाही आहेत ते. सो बिलकुल असं समजू नका की त्यांनी तुम्हाला ते H+चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. इज इट H+ कॉन्सन्ट्रेशन? गिवन कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, 0.025. गिवन ऑलवेज त्या ॲसिडचं असतं. तो ॲसिड तितके H+ देईल का, मी असं लिहू शकते का, जसं HCl ला लिहिलं मगाशी. बघा HCl ला लिहिलेलं आपण, करेक्ट आहे. प्रथम HCl जेवढा घेतला तितकाच H+ असेल असं मानलं का, कारण तो स्ट्रॉंगली डिसोसिएट करतोय, बॅकवर्ड जाण्याचं काही कामच नाही. पण इथं मी तसं म्हणू शकत नाही ना, इथं मी तसं म्हणू शकत नाही. मग थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला शिकवलंय H+चं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं आणि ती व्हॅल्यू पार्टच ठेवा म्हणून सांगितलं. हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ H+, हाऊ टू फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. येस, प्रथमे सोडून बाकी कोणतरी आन्सर करा. लास्ट न्यूमेरिकल मगाचं टाइम इक्वल्स टू 0 ला हा C घेतलेला, हा कुछ नाही. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला C मधून C अल्फा तुटत असतो, C अल्फा बनतो आणि म्हणून काय म्हटलेलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ कधीही येऊ दे या चॅप्टरमध्ये आत्ता या वर्षी, कारण सगळे मोनोबेसिक शिकणार आहे आपण, त्यामध्ये ऑलवेज C अल्फा असणार आहे. सो कीप इन माइंड, दिलेला तुम्हाला जो आहे कॉन्सन्ट्रेशन तो C आहे आणि जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ पाहिजे असेल तर इट इज C × अल्फा. सो C किती आहे, 0.025 आणि अल्फा किती दिलाय, 4 × 10⁻⁴. आन्सर किती आलं याचं, 100 × 10⁻⁴. दॅट इज 0.1, 5, 10, 15, 20 डेसिमल 3 आहेत. 0.1 × 10⁻⁴. याचाच अर्थ काय लिहिणार आहे मी, 10⁻⁵. हे आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. हे आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. नाव आता pH काढायचं आहे, निगेटिव्ह लॉग ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ H+ किती आहे, 10⁻⁵. -5 पुढे आला किती झाला तो, pH इज इक्वल टू +5. जर मी POH विचारला असता तर, POH विचारला असता तर सेम क्वेश्चन मध्ये लिहिलं असतं व्हॉट इज POH ऑफ सोल्युशन, तर काय केलं असतं, करेक्ट. 9 मिनिट्स नंतर परत ही मीटिंग एंड होईल, तुम्हाला परत सेम लिंकच जॉईन करायची. करेक्ट. किती जणांना हा क्वेश्चन समजला नाहीये, C अल्फा का काढला, क्लिअर आहे, समजलं काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बाकीचे स्टुडंट्स काय करणार, H+च्या जागी ते लिहिणार 0.025, पण ते H+ नाही आहे कारण तो ॲसिड वीक आहे. वीक ॲसिडचं H+ कसं काढतात, C अल्फा. C दिलाय, अल्फा दिलाय, व्हॅल्यू सोपी झाली. मग अशी 0.025 होतं, आता 10⁻⁵ झालं, pH 5 आला. POH विचारला असता तर
9 आला असता. चला याचा पण स्क्रीनशॉट करून घ्या. लास्टचे 8 मिनिट जे राहिलेत या मीटिंगचे, परत त्याच्यानंतर तुम्हाला सेम लिंकवर क्लिक करायचे, परत मीटिंग जॉईन करायची. काही क्वेश्चन विचारले जातात सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू, ते थोडेसे लिहून देते. काय काय विचारतात पीएच मध्ये. फर्स्ट थिंग ते तुम्हाला विचारतील की पीएच ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस काय आहे. गॅस्ट्रिक ज्यूस कुठे प्रेझेंट असतो? वेअर इज गॅस्ट्रिक ज्यूस प्रेझेंट? बायो स्टुडंट्स, स्टमक. पण स्टमक मध्ये कोणतं तरी ऍसिड आहे, HCl. मग HCl ऍसिड असल्यामुळे गॅस्ट्रिक ज्यूसचा पीएच पण ऍसिडिक असणार आहे. अँड पीएच ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इज अबाउट 2. किती असतो तो? 2. डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, तुमच्या टेक्स्टबुक मधलेच पॉइंट्स आहेत. समजलं तो ऍसिडिक का झाला? कारण तिथे HCl प्रेझेंट आहे. त्यानंतर ते तुम्हाला विचारतील पीएच ऑफ ब्लड किती आहे. पीएच ऑफ ब्लड इज इक्वल टू, त्याची रेंज दिली आहे ॲक्च्युली 7.36 पासून 7.42. ते तुम्हाला विचारतात क्वेश्चन, द ब्लड हॅव डॅश पीएच. सो रेंज लिहायची. किंवा सेकंड ते म्हणतात ब्लड इज ॲसिडिक, बेसिक, स्लाइटली ॲसिडिक, स्लाइटली अल्कलाइन. ऑप्शन्स काय देतील तुम्हाला? ॲसिडिक, बेसिक, स्लाइटली ॲसिडिक, स्लाइटली अल्कलाइन. काय मार्क कराल? काय मार्क कराल? चला फक्त प्रथमेशच सांगतो आन्सर, बाकीचे सांगा लवकर. काय मार्क कराल? 7.36. ऍसिड तर नक्की नाही. बेसिक म्हणू शकत नाही मी, कारण कम्प्लीट बेस नाही, 7च्या जवळ आहे. सो स्लाइटली अल्कलाइन, दॅट इज कॉल्ड एज स्लाइटली बेसिक. आणि थर्ड, तुमच्या बॉडीमध्ये ज्या एन्झाईम आहेत त्या एन्झाईम एका ठराविक पीएचलाच काम करतात. म्हणजे असं म्हणू शकता एन्झाईम आर पीएच स्पेसिफिक. जशा त्या कामाच्या बाबतीत स्पेसिफिक आहेत, तशाच त्या पीएचच्या बाबतीत पण स्पेसिफिक आहेत. आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक ट्रिप्सिन नावाची एक एन्झाईम दिली आहे. ट्रिप्सिनचं काम असतं ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स अँड इट ॲक्ट्स ॲज, किंवा ती कधी काम करते? ओनली वेन पीएच इज अल्कलाइन. ट्रिप्सिन ॲक्ट्स ॲज अल्कलाइन पीएच. डायरेक्ट क्वेश्चन्स येऊ शकतात हे 3. ठीक आहे. सो आज आपण काय केलं? के KB चे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले आणि पीएच हा पॉइंट संपवला. 5 मिनिट्स आहेत, मी तुम्हाला थोडंसं चॅप्टरचं ब्रीफ सांगते. आता इथून पुढे काय काय राहिलं? हायड्रोलायसिस राहिलं. हायड्रोलिसिस शिकवायला 1 आवर लागेल आणि त्याच्या मी नोट्स स्वतः देते, प्रॉपर फॉर्मॅटमध्ये रिटन नोट्स आहेत. सो हायड्रोलिसिस, त्यानंतर बफर 1 to 1.5 आवर लागेल असं समजा. 1.5 आवर डिपेंड्स की आपण कन्सेप्ट कशी ग्रास्प करतोय त्याच्यावरती. 1 to 1.5 आवर. त्यानंतर बफर. बफरमध्ये 3 पार्ट्स करायचे. पहिला बफरच्या डेफिनेशन, बफरचा फॉर्म्युला. सो मी लिहिते बफर फॉर्म्युला. त्यानंतर बफरचं मेकॅनिझम, नेमका बफर काम कसा करतो. आणि लास्टला ॲप्लिकेशन, बफर वापरला कुठे जातो याच्यासाठी एक 1 आवर लागेल. लास्ट आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP लिहिते फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये. KSP शिकवायला 1 आवर काफी आहे. KSP प्लस कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट रिड्यूस्ड आहे, पण मी थोडासा टच देईन तुम्हाला की नेमकी काय कन्सेप्ट आहे. कॉमन आयन इफेक्ट. सो टोटल असे मला तुमच्याकडून 3 दिवस लागत आहेत अजून. ठीक आहे. रात्री पॉसिबल नाही होणार आहे लेक्चरसाठी मला. प्रॉब्लेम काय आहे सांगते, तुम्ही मला काही सजेशन्स देऊ शकता का बघा. उद्यापासून जे सकाळी लेक्चर होईल ना 6 AM to 7 AM झूमवरतीच होतं. सगळे स्टुडंट्स करतायत आणि आपण चॅप्टर चालू करतोय कोऑर्डिनेशन केमिस्ट्री.
ऑल स्टुडंटचा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा लाईव्ह होतोय 6 to 7. मॅथ्सचं लेक्चर नसणारच आहे, सो ओव्हरलॅपिंगचा क्वेश्चन नाही आहे आता. मॅथ्सचं लेक्चर 6 ते 7 नाही आहे, 6 ते 7 फक्त केमिस्ट्री राहील. ठीक आहे. मग आपण हे 7 ते 8 कंप्लीट करायचं का 3 दिवस घेऊन? चालेल. जर तुमच्यापैकी ऑफलाईनमध्ये कोण असाल तर मी ऑफलाईनमध्ये परत शिकवतीये. फक्त ऑनलाईन ऑप्टेड असाल तर तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. सो 3 दिवसामध्ये आयनिक इक्विलिब्रिया पण संपतोय आणि कोऑर्डिनेशन स्टार्ट पण होईल. टाइम टेबल समजलं ना तुम्हाला काय करायचंय? अरे नाही रे, AM 7 AM to 8 AM मॉर्निंग. पार्ट 3 केला स्नेहल, पार्ट 3 पण केलाय, आज सकाळीच केलाय आणि हा लगेच करून टाकते. सो आता परत मीटिंग जॉईन करू नका, 1 मिनिटामध्ये मीटिंग एंड होईल. हा पोर्शन रिवाइज करा. अजून 2-3 न्यूमेरिकल्स आहेत सॉल्ड मधले जे मी घेतलेले नाहीये, त्याला लॉग टेबल लागतो, ते सॉल्व्ह करून बघा. लॉग टेबल वापरून येतात का? मला पुढच्या लेक्चरमध्ये डाऊट विचारा. उद्या मी तुमचा हायड्रोलिसिस घेईन. ज्यांना लाईव्ह नाही करता येत आहे ते स्टुडंट रेकॉर्डेड बघतील. ठीक आहे. आणि मी सॅटर्डे किंवा संडे तुमचा आयोनिक इक्विलिब्रिया डाऊट सेशन लावते जर तुम्हाला डाऊट्स असतील काही तर.